श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या 9 ऋषींपैकी म्हणजेच 9 नारायणांपैकी एक असणारा कवी याने जनक राजाच्या पहिल्या प्रश्नाचं म्हणजेच भागवत धर्म म्हणजे काय याच्याबद्दल मार्गदर्शन केलं ते आपण ऐकलं. आता राजा जनकाने त्या सर्व ऋषींना पुढचा प्रश्न असा विचारला. राजा जनक म्हणाला, आता आपण मला हे सांगा की मनुष्यांमध्ये भागवत कुणाला म्हणावं, त्याचे धर्म कोणते, त्याचा स्वभाव कसा असतो, तो वागतो कसा, बोलतो कसा. असा प्रश्न विचारल्यानंतर त्या 9 नारायणांपैकी म्हणजेच 9 ऋषींपैकी एक असणारा हरी नावाचा ऋषी आता सांगू लागला. आत्मस्वरूप भगवानच सर्व प्राण्यांमध्ये आत्मस्वरूपाने राहतो अशा दृष्टीने जो पाहतो, या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जगतामध्ये भगवंतच भरून राहिलेला आहे अशा दृष्टीने जो पाहतो आणि हे संपूर्ण चराचर जगत भगवंतामध्येच आहे अशा दृष्टीने जो पाहतो, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत अशा वृत्तीने जो हे संपूर्ण जगतच भगवंत म्हणून वागतो, तो उत्तम भागवत समजावा. जो भगवंतावर प्रेम करतो, त्याच्या भक्तांशी मैत्री करतो, दीन दुबळ्या दुःखी प्राण्यांवर दया करतो, कृपा करतो, परंतु भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची मात्र उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत समजावा. आणि जो केवळ भगवंताच्या मूर्तीचीच पूजा करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर जो प्रेम करत नाही, तो कनिष्ठ भागवत समजावा. जो इंद्रियांनी विषयांचं ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवड निवड बाळगत नाही, ही सर्व भगवंताचीच माया आहे असं जो मानतो, तो उत्तम भागवत समजावा. जन्म मृत्यू, तहान भूक, श्रम भय लालसा हे विकार शरीर प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी यांना होतच असतात. म्हणजे कसं, शरीराला जन्म आणि मृत्यू असतो, आपल्या देहामध्ये जो प्राण असतो त्याला तहान भूक लागते, म्हणून तर आपला जीव कासावीस होतो. आपण म्हणतो ना, प्राण कासावीस होतात तहान भुकेने. इंद्रिये जी असतात ती श्रम करून थकतात, मनामध्ये भय निर्माण होतं आणि बुद्धीमुळे लालसा अपेक्षा वासना निर्माण होतात. हे सारे विकार होतच असतात. परंतु जो भगवंताचं स्मरण करण्यामध्ये इतका तन्मय झालेला असतो की या साऱ्या गोष्टींचा त्याच्यावर काहीच प्रभाव होत नाही. नव्हे नव्हे या गोष्टी ज्याला जाणवत देखील नाहीत
आणि जो या विकारांमुळे त्रस्त होत नाही तो उत्तम भागवत समजावा. ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा नसते, ज्याला कर्म करावं अशी प्रवृत्ती पण होत नाही, ज्याच्या मनामध्ये वासना कधी उदय होत नाहीत आणि जो केवळ वासुदेव नारायणांच्या आश्रयानेच राहतो तो उत्तम भागवत समजावा. ज्याला आपल्या शरीराचा, चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्याचा किंवा वर्ण, आश्रम, जाती याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो, तोच भगवंतांना विशेष प्रिय असतो. जो हे माझं आणि हे इतरांचं असा भेदभाव मानत नाही, जो सर्वांशी समत्वाने वागतो आणि सर्वांमध्येच परमात्म्याला पाहतो, जो सदैव आनंदी, शांत, प्रसन्न असतो, तोच उत्तम भागवत समजावा. भगवंतांचे जे चरण कमल, त्याच्यापासून जो निमिष मात्र सुद्धा दूर होत नाही, साऱ्या त्रिभुवनाचं वैभव जरी दिलं तरी सुद्धा तो भगवंताचं स्मरण सोडत नाही, तोच उत्तम भागवत समजावा. भगवान श्रीहरी आणि त्यांचे चरण कमल यांना जो आपल्या प्रेमरज्जूने भक्तिभावाने बांधून ठेवतो, ज्याचं हृदय क्षणभर सुद्धा भगवंतांना सोडत नाही, जो सदैव त्यांच्या स्मरणात असतो, त्यांच्या चिंतन मननात असतो, जो सतत त्यांचं ध्यान करतो, तो उत्तम भागवत समजावा. अशा प्रकारे हरी नावाच्या या ऋषीने राजा जनकाच्या भागवत कुणाला म्हणावं या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यानंतर राजा जनकाने पुढचा प्रश्न विचारला, भगवंताच्या मायेचं स्वरूप. अगदी मोठमोठ्या तपस्व्यांना, भगवंताच्या मोठमोठ्या पार्षदांना देखील नव्हे नव्हे ब्रह्मदेव आणि भगवान शंकरांना देखील समजत नाही. अशा या भगवंताच्या मायेचं स्वरूप मी जाणू इच्छितो. ही माया म्हणजे काय आणि ती कशी ओलांडून जावं याबद्दल आपण मला मार्गदर्शन करा. असा प्रश्न जेव्हा राजा जनकाने विचारला तेव्हा त्या 9 नारायणांपैकी 9 ऋषींपैकी असणारा अंतरिक्ष नावाचा ऋषी या प्रश्नाचं उत्तर देऊ लागला. हे राजन, आदि पुरुष ज्या शक्तीने या चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे 3 गुणांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी सृष्टी निर्माण करतो,
त्या भगवंताच्या शक्तीलाच माया असं म्हणतात. त्या मायेच्या शक्तीमुळे पंचभूताद्वारे आणि 3 गुणाद्वारे निर्माण झालेल्या या अष्टधा प्रकृतीमध्ये आणि या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये हा भगवंत प्रवेश करून त्यामध्ये राहतो. प्राणीमात्रांमध्ये तो स्वतःच 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 1 मन अशा 11 तत्वांनी स्वतःला विभागून घेतो आणि तोच परमात्मा परमेश्वर या सर्व 11 इंद्रियांद्वारे त्यानेच निर्माण केलेल्या या विषयांचा उपभोग घेतो. अशा प्रकारे जो जीव देहाभिमानी असतो, इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेत असतो आणि पंचमहाभूत आणि 3 गुण यापासून निर्माण झालेल्या आपल्या शरीरालाच आपलं स्वरूप समजत असतो आणि त्यातच आसक्त असतो. हाच देहाभिमानी देहधारी जीव आपल्या इंद्रियांनी सकाम कर्मे करतो आणि त्या कर्मांची शुभ किंवा अशुभ फळ भोगत राहतो. शुभ कर्मामुळे त्याला पुण्य प्राप्त होते, सुख प्राप्त होते आणि अशुभ कर्मामुळे त्याला पाप प्राप्त होते आणि दुःख प्राप्त होते. अशा प्रकारे देहाभिमानी असणारा जीव या पाप पुण्यांच्या सुखदुःखाच्या आणि या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो आणि या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. आपल्याच कर्माची फळे भोगत तो या जगामध्ये भटकत राहतो. जेव्हा प्रलय काळ येतो त्यावेळेला अनादी आणि अनंत असणारा हा काळ या संपूर्ण व्यक्त सृष्टीला नामरूपासहित गिळंकृत करून टाकतो आणि आपल्या मूळ कारणामध्ये विलीन करून टाकतो. जेव्हा प्रलय काळ येतो तेव्हा या संपूर्ण पृथ्वीवर 100 वर्षांपर्यंत कोरडा दुष्काळ पडतो. सूर्याची उष्णता वाढते आणि तिन्ही लोक तापू लागतात. शेषनागाच्या सहस्र मुखातून बाहेर पडणारा अग्नी आणि वाऱ्याच्या सहाय्याने सगळीकडे पसरणारा तो अग्नी हे संपूर्ण विश्व जाळून टाकण्यास सुरुवात करतो. 4ही बाजूंनी तो वणव्यासारखा पेटत राहतो. त्यामुळे 100 वर्षांपर्यंत ही सारी पृथ्वी जळून खाक होऊन जाते. त्यानंतर प्रलयकालीन मेघ वर्षाव करू लागतात आणि हत्तीच्या सोंडे इतक्या जाडजूड धारा 100 वर्षांपर्यंत कोसळतात. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं.
त्यावेळेला विराट पुरुष असणारा परमात्मा आपलं हे ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तामध्ये विलीन होतो. त्यानंतर प्रलयकालीन वारा सुटतो आणि तो या संपूर्ण पृथ्वीचा जो प्रमुख गुण आहे गंध, त्या गंधाला आकर्षून घेतो. त्यामुळे या पृथ्वीचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. तोच वारा पाण्यामधील रस हे तत्व शोषून घेतो. त्यामुळे त्या पाण्यापासून तेज निर्माण होते. प्रलयकालीन अंधार या अग्नीकडून गुण असणारा रूप काढून घेतो. तेव्हा तो अग्नी वायूमध्ये विलीन होतो. आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्श गुण काढून घेतो, तेव्हा तो वायू आकाशामध्ये विलीन होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.